गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपललाई अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेच्या वतीने येवला येथे निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे मयत मुलींच्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, निष्काळजीपणाबद्दल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, संबंधित आश्रमशाळेच्या संस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि निकृष्ट दर्जाच्या सर्व आश्रमशाळा त्वरित बंद कराव्यात, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या। या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस वैभव सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजित पवार, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष भाऊराव पवार, जिल्हाध्यक्ष बहिरम सर, येवला तालुका अध्यक्ष शांताराम पवार, विद्यार्थी अध्यक्ष अरुण पवार, जिल्हा उपाध्यक्ष विठोबा बर्डे, युवा अध्यक्ष पलाश लोखंडे, टायगर फोर्स अध्यक्ष भाऊसाहेब पवार, उपाध्यक्ष विजय पवार, संतोष निक्कम, गणेश माळी, भगवान मोरे, रामा पवार, अनिल ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। प्रथम सगळ्यांना जय आदिवासी। मी बैराम खंडू, एकलव्य संघटना जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने इथं तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। विषय असा आहे की काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे सर्पदंश होऊन आदिवासी मुलींचा मृत्यू झाला, त्याला इथलं शासन आणि इथला आदिवासी विकास मंत्री जबाबदार आहे। तर आम्ही सर्वप्रथम एकलव्य संघटनेच्या वतीने तो मागणी करतो की त्या दोषी आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, अशी आमची पहिली मागणी आहे। दुसरं म्हणजे जो 5 तारखेला जो जी आर काढला शासनाने विद्यार्थ्यांच्या विरोधात, जी वयवारी सांगितलं 26 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षण घेता येईल, तो जी आर तात्काळ रद्द केला पाहिजे। आणि तिसरं एक म्हणजे जे सेंट्रल किचनची योजना आहे ती तात्काळ रद्द केली पाहिजे, कारण त्याने मुलांना कुठल्याही प्रकारचं पौष्टिक आहाराचं वितरण होणार नाही। या अशा आमच्या संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या मागण्या आहेत। तर या मागण्या आम्ही मान्य करावा असं आम्ही शासनाला विनंती करतो। जर अशा प्रकारच्या मागण्या आमच्या जर मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही याचा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं आम्ही शासनाला संघटनेच्या वतीनं एकलव्य संघटना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष एकलव्य संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी ज्या गडचिरोलीमध्ये अमानुष पद्धतीने सर्पदंशाने ज्या मुलींचा मृत्यू झाला त्या मुलींना प्रथमतः श्रद्धांजली अर्पित करतो आणि इथल्या या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला इथून जाहीर आवाहन करतो की जे आदिवासी विकास मंत्री यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे, तिथल्या पालकमंत्र्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्या गंगापूर असेल त्या ठिकाणी शॉक लागून 3 मुलांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला। राहता तालुक्यातील केलवड गावचे अक्षय राजपूत यांचा कर्नाटक या ठिकाणी निर्गुणपणे हत्या केली। खरं तर या इथल्या व्यवस्थेला सांगू इच्छितो की नगर जिल्हा हा आमचा ब्रिटिशकालीन या कॅटेजमध्ये पारधी नंबर 1ला, भिल्ल नंबर 2ला गुन्हेगारी क्षेत्रातील आम्ही क्रिमिनल रेकॉर्डचे 2 नंबरचे घटक आहोत। इथली व्यवस्था आम्हाला नेऊन या ठिकाणी आमचा खून करते। ब्रिटिश सरकारच्या या कॅटेज नंबरमध्ये आमचं या ठिकाणी आमच्या महिला जेलमध्ये डिलिव्हरी झाल्याच्या दाखल्या या ठिकाणी आम्ही तहसील प्रांतांना देत असतो। ज्यावेळेस तो आमचा जातीच्या दाखल्यासाठी 52 वर्षाचा पुरावा मागतात, तर अशा ठिकाणी या अशा वर्गातून आलेले आम्ही माणसं आहोत। या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो। एकलव्य, मी अजित भिका पवार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष एकलव्य संघटना। मी ह्या आंदोलनाच्या वतीने मी शासनाचं आवाहन करतो की गडचिरोली या गावामध्ये ज्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला जबाबदार इथले पालक आपले उईके, अशोकजी उईके साहेब हे जबाबदार आहेत आणि त्यांचा राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे। कारण की त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर चौकशी केली का तिथं घाण कचरा होत्या, त्यांना सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा जेवायलासुद्धा त्यांना झाडाखाली जावं लागत होतं आणि त्या ठिकाणी खिडकी जी होती त्या खिडकीच्या जवळ विटा पडलेल्या होत्या आणि त्या विटाच्या माध्यमातून तो साप आतमध्ये शिरला। वेळेवर जर ती जाळी जर बसवली असती तर आज त्या मुलींचा जीव वाचला गेलेला असता। त्याला जबाबदार सर्वस्व हा आदिवासी विकास मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची भरपाई मिळायला पाहिजे।
विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य. सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.